नमस्कार मंडळी, जय स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। दोन्ही हप्ते हे एकत्रित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकंदरीत 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता येत्या 2 ऑगस्ट रोजी येणार आहेत का? सकाळी 11 वाजता हप्त्याचं वितरण होणार आहे। आता दोन्ही हप्ते एकत्रित म्हणजे नमो शेतकरी आणि PM किसान दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत का, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहे, अखेर ही प्रतीक्षा आता संपणार आहे का, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। एकंदरीत मित्रांनो, दोन्ही हप्ते हे एकत्रित मिळणार आहेत का? अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत, अखेर ही प्रतीक्षा संपणार आहे का? आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर PM किसान महासन्मान निधी योजनेचा हप्ता हा 20वा हप्ता हा 2 ऑगस्ट रोजी सकाळी मिळणार आहे। तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता या दोन्ही हप्त्याचं वितरण एकदाच होणार आहे का, हा प्रश्न आता शेतकरी बांधव पडलेला आहे। या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात असल्याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। त्यामुळे आताच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर एकंदरीत मित्रांनो, काही अटी आणि शर्ती आहेत, दोन्ही हप्ते हे एकत्रित मिळणार आहेत का हे सुद्धा जाणून घेऊ। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करू शकता। मित्रांनो, ज्या शेतकरी बांधवांची EKYC प्रक्रिया पूर्ण आहे त्या शेतकरी बांधवांना हप्त्याचं वितरण होणार आहे। दुसरं म्हणजे आधार कार्डशी जी बँक खाते लिंक असावे लागतं। दुसरं म्हणजे कुटुंबातील सदस्य जे आहेत ते सरकारी नोकरीत नसावा, वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी असावे, दुसरं म्हणजे 10 एकरापेक्षा कमी जमीन असावी। ही अटी आणि शर्ती या PM किसान महासन्मान निधी योजनेच्या असल्याला आपल्याला दिसून येतं की अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत, अखेर प्रतीक्षा ही आता संपणार आहे। ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी। आता जाणून घेऊ दोन्ही हप्ते हे एकत्रित मिळणार आहेत का? तर नाही मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा अद्यापही तारीख जाहीर झाली नाही, लवकरच तारीख जाहीर होणार आहे। फक्त PM किसान महासन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता फक्त जाहीर होणार असल्याचं 2 ऑगस्ट रोजी सांगण्यात आलेलं आहे। तर धन्यवाद, जय शिवराय मित्रांनो।